Good morning, students. So let us start the next lecture. That is lecture number 6. So you have been already informed that you should see the lectures serially बघा. पहिले 5 बघा, नंतर ऑनलाइन 2 आपले लाईव्ह पिरियड झाले ते पण बघा आणि मग हे बघा. तर याच्या अगोदरच्या सेक्शनमध्ये आपण नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन शिकले होतो. त्यात वेळेअभावी एक मुद्दा राहिला होता ते सांगून टाकतो की नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये आणखी एक रॅडियल ऍक्सलरेशन या दिशेला असतं आणि आणखी एक ऍक्सलरेशन असतं ते टँजेन्शियल ऍक्सलरेशन असतं. ते टँजेन्शियल ऍक्सलरेशन असतं जे काय करतं या पार्टिकल जे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर याची लिनियर व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड बदलतं. लिनियर व्हेलॉसिटीचं magnitude of the linear velocity is changed or this acceleration is responsible for changing the magnitude of the linear velocity. तुम्हाला माहिती आहे linear velocity चं magnitude हे बदलत असतं आणि angular velocity चं magnitude दोन्ही बदलत असतं. ह्याच्यात दोन्ही बदलत असतात नॉन युनिफॉर्म, बरोबर. तर हे linear velocity चं magnitude बदलण्याला असतात, बदलण्याला रिस्पॉन्सिबल हे टँजेन्शियल ऍक्सलरेशन म्हणजे या दिशेने असतं. आणि हे ऍक्सलरेशन लक्षात ठेवा, द टँजेन्शियल दिस ऍक्सलरेशन in non-uniform circular motion, the particle has tangential acceleration which is along the tangent. या दिशेने velocity असणार आहे tangential acceleration. जे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये टँजेन्शियल ऍक्सलरेशन नसतं, हे नसतं, इट इज ऍबसेंट. तिथं फक्त हेच असतं, हे असतं, एवढंच असतं. तिथं हे असतं, हे असतं. तुम्हाला मी मागे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये सांगितलंय. सो दिस इज रिस्पॉन्सिबल फॉर चेंजिंग द लिनियर व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल ड्यू टू विच इट बिकम्स नॉन युनिफॉर्म. लिनियर व्हेलॉसिटीचं मूल्य बदलतं, मॅग्निट्यूड बदलतं. हा एक मुद्दा आपला गेला याचा प्रकार होता. तर हे याच्यामध्ये असतं. या लक्षात ठेवा, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये पार्टिकलला रॅडियल ऍक्सलरेशन, टँजेन्शियल ऍक्सलरेशन आणि अँग्युलर ऍक्सलरेशन हे तिन्ही ऍक्सलरेशन असतात. का याचं काय काय बदलत असतं, ओमेगा आणि व्ही दोन्हीही बदलत असतं. बोथ आर चेंजिंग. इथं मात्र दोन्ही कॉन्स्टंट असतो. ओमेगा आणि व्ही दोन्हीचं मॅग्निट्यूड कॉन्स्टंट असतं, इथं बदलत असतं. इथं अल्फा 0 असतो, एटी 0 असतो, फक्त एआर असतो, बरोबर. आणि लक्षात ठेवा, दोन्ही मोशन जे आहे युनिफॉर्म किंवा नॉन युनिफॉर्म मोशन आपण डिटेलमध्ये शिकलेलंच आहे. दोन्हीमध्ये या दोन्ही मोशनला ऍक्सलरेटेड मोशन म्हणता येतं फक्त याच्यामुळे एआर रॅडियल ऍक्सलरेशन लक्षात ठेवा. सो दिस इज अबाउट द नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन which we have already discussed. Only this point was left due to the lack of time. So let us discuss the next article which is rather important, which is rather applied in the daily life, which is centripetal force. तुम्हाला माहिती पार्टिकल युनिफॉर्म मोशन मध्ये असो किंवा नॉन युनिफॉर्म मोशन मध्ये. समजा आता ही सर्क्युलर मोशन आहे, पार्टिकल नुसता गोलाकार घेऊन येतं, नुसता रोडवर जरी पार्टिकल असा कर्व रोडवर एखादी कार मूव्ह केली, टर्न केली, तर त्याला या दिशेने पार्टिकलला या दिशेने ऍक्सलरेशन असतं, ज्याला तुम्ही रॅडियल किंवा सेंट्रिपिटल रॅडियल ऍक्सलरेशन किंवा सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन असं आपण म्हणलेलं आहे. आपण ती डेफिनेशन सुद्धा घेतली आहे. इट इज द लिनियर ऍक्सलरेशन ऑफ द पार्टिकल इन सर्क्युलर मोशन. मी आता युनिफॉर्म नॉन युनिफॉर्म शब्द वापरलेला नाहीये. जनरल सर्क्युलर मोशन कोणची असू द्या, इट इज द लिनियर ऍक्सलरेशन ऑफ द पार्टिकल इन सर्क्युलर मोशन which is along the radius and towards the center. That acceleration is the radial acceleration or centripetal acceleration. याप्रमाणे मग न्यूटनचा दुसरा नियम काय सांगतो, आपण हे फार डिटेलमध्ये तुमच्या पुस्तकात गेलं नाही, पण हे शिकणं गरजेचं आहे. हे शिकणं तुमच्या लक्षात गरजेचं आहे. न्यूटनचा दुसरा नियम F बरोबर m तुम्हाला माहिती आहे. म्हणजे ह्या ऍक्सलरेशनच्या दिशेने काहीतरी फोर्स असलाच पाहिजे. तुम्हाला माहिती ऍक्सलरेशनच्या दिशेने फोर्स शुड बी इन द डायरेक्शन. देयर शुड बी सम फोर्स which is changing the direction of the म्हणजे है ना, पार्टिकल कंटिन्युअसली चेंजिंग होत आहे, कंटिन्युअसली पोझिशन बदलायला लिनियर मोशन पण नाहीये. म्हणून या ऍक्सलरेशनच्या दिशेने काहीतरी फोर्स असला पाहिजे. फोर्स शुड बी directed
along AR म्हणतो, म्हणजे इन द डायरेक्शन ऑफ AR, या दिशेने एक फोर्स असला. ज्या फोर्सला म्हणायचं सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटलचा अर्थ नवीन पुस्तकात चक्क सेंटर सिकिंग फोर्स, सेंटरकडे असलेला फोर्स, डायरेक्शन असलेला फोर्स. हे काही फोर्सचा टाइप म्हणजे लक्षात ठेवा. दिस इज नॉट अ टाइप ऑफ द फोर्स. इट इज named according to the property. It is directed towards the center. Such a force acting on the particle which is along circular path, which is along the radius and towards the center. It is just a center seeking force. Center कडे असणारा फोर्स आहे आणि हा रियल फोर्स असतो. मित्रांनो लक्षात ठेवा, दिस इज द रियल फोर्स. हा रियल फोर्स, हा कसा फोर्स आहे? रियल फोर्स आहे. आणखी एक महत्वाचा फॅक्टर, महत्वाचा पॉइंट जो centripetal force. Centripetal force means the definition you can write it. The force or real force acting on the particle. Look at the board. Please write it down if you can. Particle in circular motion. We short मध्ये लिहितो circular motion. UCM किंवा non-uniform circular motion असं म्हणलं नाही. In circular motion, which is along the radius च्या along आणि टुवर्ड्स द सेंटर म्हणजे ARच्या दिशेने. अशा फोर्सला म्हणायचं टुवर्ड्स द सेंटर. दिस फोर्स is called centripetal force, or we can write CPF in short. Centripetal force, CPF. Okay, this is centripetal force. मग हा रियल फोर्स आहे, तुम्हाला माहिती आहे. मग याच्यात उदाहरण बघू आपण. आता बोर्ड आपला कमी पडतो, थोडस मी मोडतो. मग उदाहरण एक्झाम्पल आणि सांगता येते. तुमच्या पुस्तकात एक्झाम्पल नाहीये, पण मी त्याच्या पुढे एक महत्वाची प्रॉपर्टी सांगतो. हा सेंट्रिपिटल फोर्स आहे ना बाळांनो, हा सेंट्रिपिटल फोर्स हा कशासाठी आवश्यक असतो? इज नेसेसरी. काय लक्षात ठेवा, हे वाक्य कधी विसरू नका. तुमच्या पुस्तकात लिहिलेलं कसं डायरेक्ट नाहीये. इज नेसेसरी टू मेंटेन, म्हणजे सर्क्युलर मोशन मेंटेन करण्यासाठी, सर्क्युलर मोशन मेंटेन करण्यासाठी, सर्क्युलर मोशन मध्ये वळी राहण्यासाठी कशाची आवश्यकता असते? सेंट्रिपिटल फोर्सची आवश्यकता असते. लक्षात ठेवा, सेंट्रिपिटल फोर्स इज नेसेसरी टू मेंटेन द सर्क्युलर मोशन. म्हणजे विदाउट सेंट्रिपिटल फोर्स द बॉडी कॅन नेव्हर बी इन सर्क्युलर मोशन. इफ द सेंट्रिपिटल फोर्स इज नॉट इनफ, इज नॉट सफिशियंट, सेंट्रिपिटल फोर्स सफिशियंट नसेल, इनफ नसेल, नॉट इनफ नसेल, पुरेसा नसेल, तर पार्टिकल हा सर्क्युलर मोशन वर जाऊ शकणार नाही. पार्टिकल सो टू रिमेन इन द सर्क्युलर मोशन व्हॉट इज नेसेसरी? सेंट्रिपिटल फोर्स इज नेसेसरी. फार महत्वाची गोष्ट आहे. उदाहरण घेऊ आपण. उदाहरण सेंट्रिपिटल फोर्सेसचे अनेक उदाहरण, जे रियल फोर्स आहे मी तुम्हाला सांगितलंय. फॉर एन एक्झाम्पल, समजा आपण म्हणतो द मून रोटेट्स किंवा अर्थ रोटेट्स म्हणतो. अर्थ रोटेट्स अराउंड द सन. आपल्याला माहिती सूर्याच्या भोवती, SUN, सूर्याच्या भोवती सगळेच प्लॅनेट करतात. ते नाव द्या, हे सगळ्यांना माहिती आहे. गेल्या वर्षी शिकला आपण. अर्थ रोटेट्स अराउंड द सन म्हणजे हे सूर्य इथं कुठे आहे समजा. सूर्याच्या आपल्याला माहिती तो फोकस वर असतो आणि अर्थाच्या भोवती फिरते असं, बरोबर. तुम्ही अर्थ कशामुळे फिरते? नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स इज गिवन बाय द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बाय एक्झर्टेड बाय सन ऑन द अर्थ. सूर्याच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे ही पृथ्वी गोल गोल फिरू शकते सूर्याभोवती. म्हणजे टू रिमेन इन द सर्क्युलर मोशन, here the centripetal force is required, necessary, and it is provided by, it is given by the gravitational force of the earth. म्हणजे पुढे दिला the necessary centripetal force, necessary CPF is given by or provided by, given by the gravitational force of sun. इथं कोण ऍक्ट करायला? सेंट्रिपिटल फोर्स ऑफ कोण काम करायला? ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ सन ऑन द अर्थ. अशा अनेक उदाहरण तुम्हाला अजून उदाहरण देतो तुम्हाला काही, जेणेकरून तुम्हाला वेगवेगळे फोर्सेस, रिअल फोर्सेस आहेत जे सेंट्रिपिटल फोर्स आपलं काम करतात. दुसरं एक्झाम्पल, समजा एक दोरी घेतली आपण. लेट अस कन्सिडर ए स्ट्रिंग और अ रोप इज टेकन अँड ए स्टोन और
an object is tied at the end of the rope. String घेतली, त्याच्या टोकाला एक दगड बांधला, and the stone is whirled in the circular path. And the stone is whirled in the circular path. असं गोल फिरवलं का? What will happen? It will rotate. It will perform circular motion. So centripetal force, how it moves in the circular motion, how it maintains the circular motion. The necessary centripetal force here is provided by the tension in the string. आपल्या हातात आहे, सेंटर म्हणजे आपल्या हातात आहे. आपल्या हातात आपण जे टेन्शन घ्यायला जे टेन्शन मिळालं, टेन्शन इन द स्प्रिंग प्रोव्हाइड द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. ते झालं दुसरं एक्झाम्पल. तिसरं एक्झाम्पल आपल्याला माहिती, पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियसच्या भोवती इलेक्ट्रॉन गोल फिरतात, सर्क्युलर मोशन. इथं ह्यांच्यातला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, इलेक्ट्रॉन revolves around the nucleus in the atom. Electrostatic force of attraction म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस आणि निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन यांच्यामधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा काय प्रोव्हाइड करतो? सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो. लक्षात ठेवा, विदाउट सेंट्रिपिटल फोर्स द बॉडी कॅन नेव्हर maintain the circular motion. If the centripetal force is not given or not sufficient, the body will discontinue the circular motion. Circular motion discontinue करत राहणार नाही circular motion. दुसरं एक्झाम्पल आपल्याला लक्षात घेऊन आपण लक्षात ठेवा. अनेक एक्झाम्पल, समजा एक टर्न आहे, असा समजा राईट टर्न आहे, ह्याच्यावर एक कार मुव्हिंग आहे. A car is being driven or car is turning along the third path. Suppose what will happen here? This is the center of the third row. Right? हे सेंटर ऑफ द थर्ड रोव. मग याच्यावर एका विशिष्ट स्पीड, जास्त स्पीडनं जर कार चालवली तर आपल्याला डिटेलमध्ये शिकायचं आहे की रोड्स काय म्हणजे ह्याच्यासाठी किती स्पीड लागेल, काय ते सगळं डिटेलमध्ये पुढे शिकायचं आहे. जर जास्त स्पीडनं चालवलं तर काय होईल, ती कार अशी घेतली जाईल बाहेर. परंतु सध्याच्या लक्षात घ्या, हे कार याच्यावर राहण्यासाठी, या थर्ड पाथवर राहण्यासाठी म्हणजे सर्क्युलर मोशन मेंटेन करण्यासाठी लागणारा सेंट्रिपिटल फोर्स इथं देतो. हे याचं फ्रिक्शन, फोर्स ऑफ फ्रिक्शन, या फ्रिक्शन between the tires किंवा wheels and the road surface. हे याच्यातलं frictional force provides the necessary centripetal force. So in all the examples, whenever the body is along a third path along circular motion, there should be centripetal force. Until and unless the centripetal force is sufficient, the body can never be in the circular motion. It can never continue the circular motion. Okay, so this is about the examples of circular motion. Centripetal force. हा centripetal force हा रिअल आहे बघा. आणखी एक गोष्ट जी आपल्या रिअल फोर्स आहे आणि इट इज नेसेसरी फॉर मेंटेनिंग किंवा टू मेंटेन द सर्कुलर मोशन. आणखी एक कसं लगेच फॉर्म्युला बघून टाकू आपण फॉर्म्युला F बरोबर MA म्हणतो मी. MA म्हणजे रॅडियल ऍक्सलरेशन, बरोबर आहे. सेंट्रिपिटल फोर्स आणि CPF बरोबर. M म्हणजे मास ऑफ द पार्टिकल, मास, बॉडीचा मास जे फिरत आहे ते रोटेटिंग आहे त्याचं मास. आणि ऍक्सलरेशन म्हणजे सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन म्हणजे mv² आपण फॉर्म्युला शिकलाय, कालच शिकलाय, बरोबर. या रॅडियल ऍक्सलरेशनला दोन प्रकार लिहिता येतात. v² आपण लिहिता येतं लिनियर व्हेलॉसिटीचा वर्ग भागिले रेडियस ऑफ द थर्ड पाथ, किंवा रॅडियल ऍक्सलरेशनला ओमेगा² लिहिता येतं. ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटीचा वर्ग गुणिले रेडियस ऑफ द, असं मॅग्निट्यूड मध्ये लिहिता येईल आपल्याला. वेक्टर फॉर्म मध्ये वेगळं लिहिले आपण, बरोबर. सो CPF कॅन ऑल्सो बी रिटन ॲज m⍵² or in vector form it can be written as F bar बरोबर m⍵² r. Here the minus sign is given. Why the minus sign is given? Because the centripetal force is directed in this way, in this direction, towards the center. And radius vector, we know, radius vector is directed away from the center. So the negative sign shows that centripetal force is opposite to that of the radius vector. Radius vector is दिशा ही, centripetal force is दिशा ही. That's it. So let us stop the revision in the next period.